नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या शरीरामध्ये किती आणि काय काय आहे त्याबद्दल काही सामान्य ज्ञान क्वेश्चन्स घेणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. तर चला बघूया की आपल्या शरीराबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला. मानवी शरीरावरील महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न ह्या ठिकाणी आहेत. पहिला प्रश्न पहा, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? किती हाडे असतात पहा. तर यासाठी ऑप्शन्स पहा आहेत या ठिकाणी. ऑप्शन्स ए 196, बी 206, सी 216, डी 226. तर यापैकी कोणता ऑप्शन्स करेक्ट असेल सांगा पाहू. तर मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? 206 असतात, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे सामान्य ज्ञान आणि आपल्या शरीराबद्दल जाणून घेणं, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला बरीचशी सामान्य माहिती आपल्या शरीराबद्दल जाणून घेण्यास मदत होते. चला या ठिकाणी पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन्स पाहूया. ए हृदय, बी मेंदू, सी त्वचा, डी यकृत. तर या ठिकाणी ऑप्शन्स कोणता बरोबर असेल? तर ऑप्शन्स सी हे बरोबर आहे. त्वचा हे करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. तिसरा प्रश्न आहे, मानवी रक्ताचा रंग लाल का असतो? कशामुळे आपल्या रक्ताचा रंग लाल का असतो? तर या ठिकाणी ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन्स ए हिमोग्लोबिनमुळे, बी पाण्यामुळे, सी ऑक्सिजनमुळे, डी लोहामुळे. कोणत्या कारणामुळे आपल्या शरीरातील रक्ताचा रंग लाल असतो? तर ते ऑप्शन्स ए हे बरोबर आहे. हिमोग्लोबिनमुळे किंवा मानवी रक्ताचा रंग लाल असतो. नेक्स्ट पहा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? कोणता हे लांब हाड असतो? तर या ठिकाणी पाहूया आपण ऑप्शन्स पाहूया. फिमर म्हणजेच मांडीचे हाड, टिबिया, ह्युमरस, रेडियस. या ठिकाणी पाहूया कोणता ऑप्शन्स करेक्ट असेल. तर सर्वात लांब हाड हे आपल्या मांडीचे हाड असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण लक्षात घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? प्रौढ मानवी शरीरात एकूण किती दात असतात? की एखादा मोठा माणूस असतो तर त्याच्या तोंडामध्ये किती दात असतात? तर ह्या ठिकाणी ऑप्शन्स आहे ए 28, बी 30, सी 32 आणि डी 34. तर आपल्याला माहिती आहेत की प्रौढ मानवी शरीरात एकूण किती दात असतात? तर ऑप्शन्स नंबर सी 32. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, हृदय एका मिनिटात सरासरी किती वेळा धडकते? किती वेळा धडकते ते पाहूया आपण. तर या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. ऑप्शन्स पहा. ए 50 ते 60, बी 60 ते 70, सी 70 ते 80, डी 80 ते 90. तर या ठिकाणी सरासरी किती असते? एका मिनिटामध्ये सरासरी किती वेळा धडकते आपलं हृदय? तर जवळपास 60 ते 70 ठोके दिले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? कोणते असतात सांगा पाहू. आणि तेही कानाचे असतात, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये कोणता आहे? स्टेन्स कानातील हाड, फिमर, रेडियस, ह्युमरस. तर कोणता असेल सांगा पाहू. स्टेन्स म्हणजेच कानातील हाड हे सर्वात लहान हाड असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनचे शोषण कुठे होते? कोणत्या ठिकाणी होते सांगा पाहू. फुफ्फुसाचे ऑक्सिजनचे शोषण कुठे होते? ब्रॉन्कॉन्समध्ये, ब्रॉन्किओल्समध्ये, हॅव्हिओलाइजमध्ये या श्वासनलिकेमध्ये. कुठे होते सांगा पाहू. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहे सी ऑप्शन्स, एलिओन्समध्ये हे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनचे शोषण होत असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मानवी शरीराचे नियंत्रण केंद्र कोणते आहे? कोणतं आहे सांगा पाहू. या ठिकाणी कोणते आहे सांगा पाहू. हृदय, ए हृदय, बी यकृत, सी मेंदू, डी मूत्रपिंड. मानवी शरीराचे नियंत्रण केंद्र कोणते आहे सांगा पाहू. तर ऑप्शन सी
मेंदूमध्ये काय असते, हे नियंत्रण केंद्र असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पचनक्रियेत अन्नाचे विघटन प्रथम कुठे सुरू होते? तर हे पोटात, लहान आतड्यात, तोंडात या मोठ्या आतड्यात. कोणत्या ठिकाणी होतं सांगा पाहू? तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, तोंडामध्ये. तर अन्नाचे विघटन प्रथम सुरू होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचे प्रश्न पाहूया आपण. चला या ठिकाणी पहा 11वा प्रश्न. मानवी शरीरात अंदाजे किती स्नायू असतात? किती स्नायू असतात सांगा पाहू? ऑप्शन सी आहे सुमारे 200, बी सुमारे 400, सी सुमारे 600, डी सुमारे 800. किती असतात पहा? तर मानवी शरीरामध्ये सुमारे 400 काय असतात? स्नायू असतात. हे लक्षात घ्या. नेक्स्ट आहे बघा मूत्रपिंड म्हणजेच किडनी. तर किडनी शरीरातून काय बाहेर टाकते? किडनी शरीरातून काय बाहेर टाकते? घाम, युरिया, ऑक्सिजन या कार्बन डायऑक्साईड. काय बाहेर टाकते सांगा पाहू? तर आपल्याला माहिती असायला पाहिजे मूत्रपिंडातून किंवा मूत्रपिंड शरीरातून काय बाहेर टाकते? तर युरिया हे बाहेर टाकते. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. डोळ्याचा कोणता भाग रंग ओळखण्यास मदत करतो? कॉर्निया, बी बाहुली किंवा पुतळी, सी रेटिना, डी लेन्स. कोणता असतो सांगा पाहू? या ठिकाणी ऑप्शन सी हे करेक्ट आहे. डोळ्याचा कोणता भाग हे रंग ओळखण्यास मदत करतो? रेटिना. नेक्स्ट आहे मानवी शरीरात सरासरी किती टक्के पाणी असते? ऑप्शन सी आहे 50%, बी 60%, सी 70%, डी 80%. यापैकी किती असेल सांगा पाहू? मानवी शरीरात सरासरी किती टक्के पाणी असते? तर सी 70% पाणी असते. नेक्स्ट पहा. रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य कोण करते? कोण करते सांगा पाहू? रक्त शुद्ध कुठे होते? हृदय, फुफ्फुसे, यकृत या मूत्रपिंड. कशामध्ये सांगा? तर रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य मूत्रपिंड करते. ऑप्शन्स डी हे करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा. विटॅमिन डी आपल्या शरीराला कशासाठी मदत करते? ऑप्शन्स आहे पहा. ए रक्त तयार करण्यासाठी, बी हाडे मजबूत करण्यासाठी, सी दृष्टी सुधारण्यासाठी या डी वजन वाढविण्यासाठी. कशासाठी असेल सांगा पाहू? विटॅमिन डी हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर हे हाडे मजबूत करण्यासाठी. ऑप्शन्स बी हे करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. मानवी शरीरात ऑक्सिजनचा वाहतूक कोण करतो? कोण करतो सांगा पाहू ऑक्सिजनचा वाहतूक? प्लेटलेट्स, पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी या RBC या प्लाझ्मा. कोण करते सांगा पाहू? तर या ठिकाणी लाल रक्तपेशी RBC हे काय करत असतात? ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात किंवा वाहतूक करत असते. नेक्स्ट पहा. घामाची निर्मिती कोणत्या ग्रंथीद्वारे होते? घामाची निर्मिती कोणत्या ग्रंथीद्वारे होते? लक्षात घ्या. ऑप्शन्स ए लाळ ग्रंथी, बी स्वेद ग्रंथी, सी तेल ग्रंथी या डी अश्रू ग्रंथी. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी स्वेद ग्रंथी ह्याच्यामधून काय होत असते? घाम निर्मिती होत असते. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी पुरेशी झोप न झाल्यास कोणता हार्मोन सर्वाधिक प्रभावित होतो? काय होतं सांगा पाहू? व्यवस्थित जर झोप झाली नसेल तर काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन्स पहा. ए इन्सुलिन, बी ग्रोथ हार्मोन वाढीचा हार्मोन हे प्रभावित होतो, की सी थायरॉक्सिन या डी ॲड्रेनलिन. काय होतं सांगा पाहू? तर या ठिकाणी बी ग्रोथ हार्मोन ह्याचा प्रभाव झालेला दिसून येतो. नेक्स्ट. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? किती महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन्स लक्षात घ्या. जीवनसत्व ए, जीवनसत्व सी, जीवनसत्व के, जीवनसत्व ई. तर यापैकी उत्तर असेल रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विटॅमिन सीचा वापर केला पाहिजे. जीवनसत्व सीचा वापर होत असतो. तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे आपल्या शरीराशी संबंधित प्रश्न. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.